हॅलो मिलिंद. काय रे, असं काय बघतोयस? हॅलो, मी तुझी मैत्रीण मयुरी. ओळखतोयस ना? हां, माहिती आहे. मग मग काय इथूनच जाऊ का बोलवणार आहेस आत? नाही नाही, नको नको, थांब, जाऊ नको, आलोच मी. अरे, कुठे जातोयस तू? जरा पंचारती घेऊन येतो ओवाळायला. अरे काय खडूसपणा चाललाय हा? इतक्या दिवसांनी भेटतोय आपण, चेहऱ्यावर जरा तरी आनंद दिसू दे. हे आहेच कडूस, माहिती नाही आहे. खडूस. काय म्हणालीस? अरे, काय झालं तुला? काय वाईट केलंय मी तुझं? हा, इतकं तोडून का वागतोयस तू माझ्याशी? तुला लाज वाटते का ग? तोंड वर करून मला विचारतेस मी काय वाईट केलंय? 1 वर्षानंतर भेटायला आली आहेस तुम्हाला. बरं बरं, असू दे असू दे. पण तू काय केलंयस? तू काय दिवस रात्र मला फोन केलेस का मला फॉलो केलंयस? हे 100 फोन करून झालेत माझे. तर फोन बंद, ईमेल केले, फेसबुकवर मेसेज पाठवले, त्याला पण रिप्लाय नाही. मिलिंद, मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहे हे तुला माहिती आहे, तरी तू हे सगळं का केलंस? सोशल मीडिया जाऊ देत, हां. फोन फोन केलास? चुकलं बरं का माझं, ते चुकलं माझं. खरंच सॉरी सॉरी सॉरी. पण आता मी तुला डायरेक्ट भेटायला आली आहे ना, सरप्राईज दिलं आहे, त्याचं काहीच नाही आहे तुला. आता ना तू ना जुनं काही उकरून काढू नकोस हा, आधीचं भांडू नकोस माझ्याशी. वा, मी भांडतोय? चोराच्या उलट्या बोंबा. काय, मी चोर आहे? तू चोर, तू नेहमी चोर असायचास. अरे आठवत नाही का तुला, आपण चोर पोलीस खेळायचो तेव्हा चिठ्ठ्या उडवल्या, तू चोर आणि मी नेमकी पोलीस असायची. आणि मला वाटायचं तू वाचवशील मला, हां. आणि तू बोट दाखवायचीस. केवढा राग यायचा तुला, केवढा राग यायचा, बाप रे. मग एक थंडगार पेप्सी कोला आणायचा, तुला द्यायचा, तेव्हा तुझं डोकं शांत व्हायचं. आठवतंय का? तुला करेक्ट माहिती ना माझा राग कसा घालवायचा? गप रे तू. तुला माझ्यावर रागवणं जमलंय कधी? नाही. आणि त्याचाच गैरफायदा घेतलास तू. हे काय रे, गैरफायदा काय शहाण्या? हा, घेतलाच आहेस. मला खूप राग आलाय तुझा. हे बघ, याआधी तू कुठे जाणार असेल, तुला बोलायला जमणार नसेल तर तू कळवायचीस. पण गेल्या वर्षभरात कशी आहेस, कुठे आहेस, काहीच पत्ता नाही तुझा. मिलिंद, मी तुला सांगून थकली आहे. एखाद्याची इतकी सवय नाही लावून घ्यायची, नंतर असा त्रास होतो. त्रास कसला आहे त्याच्यात? फक्त मला कळवत जा, एवढंच माझं म्हणणं आहे. ते पण नाही करणार. ठीक आहे, चुकलं, सॉरी, गुस्ताखी माफ. मिलिंद, ए मिलिंद, ते रफी साहेबांचं गाणं म्हण ना, गुस्ताखी माफ. नाही, मला येत नाही आहे, तू म्हण ना प्लीज. माझा मूड नाही. ए असं नाही, असं नाही. खुद्द रफी साहेबांच्या एवढ्या मोठ्या फॅननी असं म्हणणं चुकीचं आहे. आपण गाण्याच्या भेंड्या खेळायचो, मला आठवतंय ना. तू फक्त आणि फक्त रफी साहेबांची गाणी म्हणायचंस. कित्येक गाणी तर मला माहीत पण नसायची. काय मजा यायची, काय मस्त वाटायचं रे ती गाणी ऐकताना. आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी रफी साहेबांची मोठा पंखा झाले. एवढं सगळं कसं लक्षात राहतं? तुझ्या पण लक्षात राहतं. मी बोलून दाखवते, तू मनात ठेवतोस. मनात ठेवतो. कारण जेव्हा जेव्हा मी मनातलं बोललोय ना, त्याचे परिणाम वाईटच झाले आहेत.
जाऊ दे. गावाला जाऊया, यात्रेला. हम्म. खूप वर्षात एकत्र प्रवासच नाही केलाय. हम्म. चिंच आंबे नाही खाल्ले, झाडाखाली बसून गप्पा नाही मारल्या आहेत, शांत थंडगार वाऱ्याखाली झोपलो नाहीये. खूप मिस करतो सगळं. आणि आता एकटं वाटतं, घर खायला उठतं. मलाही तसंच वाटतं. लग्न झाल्यावर नवरा आणि मुलं यांच्या मागे सगळा वेळ गेला, स्वतःसाठी वेळच मिळाला नाही. माझंही काही वेगळं नाही आहे. पण पण आता वाटतं बस झालं. हम्म. किती वर्ष दुसऱ्याचा विचार करून जगायचं, म्हणून तुला विचारतोय. मग तू प्लॅन कर, आपण जाऊया. काय हसतोस काय? अरे आपण आपण काहीतरी प्लॅन केलंय हा. आणि तो प्लॅन सक्सेसफुल झालाय, असं कधी झालंय? गोव्याला किती वेळ जाणार होतो? 100 वेळा प्लॅन केला. नेहमी हेच व्हायचं. अचानक बाईक काढायची, हा, तुझ्या घराखाली यायचं आणि नंतर तू म्हणशील तिथे जायचं. मग आता पण ये, मग आपण जाऊ. बाईक घेऊन? नाही नाही, का पण? गाडी. काळी होशील ना. ए मी नाही, तू पडायचास काळा गावी गेल्यावर. मग मुंबईत आल्यानंतर आठवडाभर तू जायचा नाहीस शाळेमध्ये, मित्र हसतील. असू दे, ह्या सगळ्या आठवणी आहेत म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हे असं नेहमी स्माईल असतं. आपण जेव्हा जेव्हा भेटलोय तेव्हा तेव्हा आपण खूप मजा केली आहे ना, है ना? खरंच किती धमाल केली आहे आपण. इथे काय, गावी काय. तुम्ही आमचे शेजारी, पण लोकांना वाटायचं आपण एकच कुटुंब होतं, एकच फॅमिली होत. हो, म्हणजे होतोच आपण, मग आणि अजूनही आपण एकच फॅमिली आहोत. आहोत ना. मग तू जर का नाही म्हणाली नसतीस, आज सोबत पण असतो. मिलिंद, तो शेर ऐकवायचाच तू मला. ऐकव ना प्लीज. आठवतोय तुला तो? बघितलंस ना, मी माझ्या मनातलं बोलायला लागलो ना की त्याचे परिणाम वाईटच होतात. असाच विषय टाळतेस तू. मी तुला विचारलं होतं तेव्हा सुद्धा तू असाच विषय टाळला होतास, आणि तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न करून टाकलं अचानक. मला बोलावलं सुद्धा नाही लग्नाला. का ग? मी तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालीन असं वाटलं? हा, का केलं असं? मिलिंद, मी तुला एक सांगू का? तू मला कायम मित्र म्हणून हवा होतास, कायम. म्हणजे आजही हवा आहेस. नवरा बायकोमध्ये मित्रमैत्रिणींचं नातं मी तरी अजून बघितलेलं नाहीये. मला ती भीती होती रे. मला तुला मित्र म्हणून गमवायचं नव्हतं. तुझा हा विचार सुद्धा खोडून काढला असता मी. मयुरी, आपण आपण किती आठवणी जमा केल्या आहेत. माझी बायको जर आज जिवंत असती ना, तर तिने तुला सांगितलं असतं किती चांगला मित्र म्हणून तिच्या सोबत राहिलो. मिलिंद, ती वेळ आता निघून गेली आहे ना. हा, आता त्याविषयी बोलून काय उपयोग आहे का? ऐक ना, तुला एक कळतंय का? आपण अजून सुद्धा सोबत आहोत, तितके जितके आधी होतो. कळतंय का? जाऊ दे, का गंभीर होतं हे सगळं?
तू मला शेर ऐकवणार आहेस की नाही? थोडा थोडा आठवतोय, पण कोणाचा होता ते. असं कसं? जनाबे आली, मुझे लगता है आपकी याददाश्त को कुछ करना पडेगा. हाँ. चलो इरशाद फरमाइए. बिल्कुल। याददाश्त का कमजोर होना कोई बुरी बात नहीं है जनाब। याददाश्त का कमजोर होना कोई बुरी बात नहीं है। बहुत बेचैन रहते हैं वो लोग जिन्हें हर बात याद रहती है। क्या बात है, क्या बात है. मान गए. क्या बात है, क्या बात है. बाबा. अरे अमृता, ही मयुरी. हाय मयुरी आंटी, कधी आला तुम्ही? ए मी चहा ठेवू तुमच्यासाठी? नशीब तू विचारलंस तरी. यांनी पाणी सुद्धा विचारलं नाहीये साधं. हो, स्वतःच्या घरात आल्यावर ना पाणी स्वतःचं स्वतः घ्यायचं असतं. हां, समजलं ना? बरं तुम्ही गप्पा मारा, मी पाणी घेऊन येते. नाही नाही नाही, थांब थांब थांब, मी चहा करते. आलेच मी. मिलिंद बस हां, आणि आवर हा पसारा सगळा. आले. डबा. अरे थँक्यू. एक विचारू? हां विचार ना. तुम्ही दर आठवड्याला एकदा तरी घरी येता आणि पुन्हा नव्याने बाबांना सगळी ओळख करून देता. तुम्हाला याचा त्रास नाही होत? नाही म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगून कंटाळा नाही येत? आपल्या माणसाचा कधी कंटाळा येतो का? आणि त्याच्या मनातला ऐकायचा त्रास कसला? आपण स्वतःला नाही का रोज नव्याने भेटत, नव्याने ओळख करून घेत? तसंच या माझ्या मित्राला रोज नव्याने ओळख करून दिली तर काय बिघडलं? तुम्ही जेव्हा असता ना तेव्हा ते खूप आनंदात असतात. ठाऊक आहे मला. म्हणूनच येते मी त्याचा आनंद टिकावा म्हणून. मयुरी आंटी, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही बाबांसाठी जे काही करताय त्या ए थँक्यू वगैरे काय म्हणायचं नसतं. मी फक्त माझं नातं निभावते. काय काही काही नाती ना वय वाढलं तरी म्हातारी होत नाहीत बरं. विशेष करून मैत्री, ती कायम चिरतरुण राहते. आठवणींच्या अस्पष्ट वाटेवर जेव्हा आपल्या माणसाची पावलं अडखळतात तेव्हा जमेल तसा त्याला हात द्यायचा. कारण या आठवणीच असतात ज्या आपल्याला जगायला शिकवतात, आनंदी राहायला शिकवतात.